नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे काव्या पार्थसाठी देशमुखांच्या घरी परत आलेली असते आणि तिने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा मी पार्थ देशमुखांना परत मिळवल्याशिवाय राहणार नाही. पार देशमुख फक्त माझे आहेत आणि म्हणूनच ती त्या आता दृष्टिकोनातून आपले प्रयत्न सुरूच ठेवते. पार्थला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी ती सगळं काही करत असते. पार्थच्या आवडीनिवडी जपत असते. त्याला इथे आवडणाऱ्या वस्तू स्वतःच्या हाताने बनवत असते. सगळं काही ती मनापासून करत असते. पण इथे पार्थ तिला म्हणत असतो, तुम्ही हे सगळं का करताय? माझ्यावरती वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. तुम्ही अभ्यास करा. माझ्यासाठी हे सगळं करायची तुम्हाला गरज नाही. तेव्हा काव्या म्हणत असते, हे सगळं मी माझ्या मनापासून करते आणि मी माझ्या बोक्यासाठी करते. हे सगळं मी तुमच्यासाठी करते कारण मी तुमची बायको आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे सगळं करायची खरज नाही. मी आधीचा पार्थ नाही आहे. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी केलं आणि मला सॉरी म्हणालात आणि मी लगेच तुम्हाला माफ केलं. आता मी पहिल्याचा पार्थ अजिबात राहिलेलो नाही आहे. मी पहिल्याच्या पार्थला कधीच माझ्या आतमध्ये मारून टाकले, असं तो आता काव्याला म्हणत असतो. काव्याला वाटतं की इतके प्रयत्न करूनसुद्धा इथे पार्थ देशमुख मान्य करायलाच तयार नाही आहेत की त्यांचं माझ्यावरती अजूनही प्रेम आहे. मी त्यांच्यासाठी जे काही करते त्याने त्यांना फरक पडतो, पण ते दाखवायलाच तयार नाही आहेत. मग आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि तेव्हा काव्याने खूप महत्त्वाचं पाऊल उचललेलं असतं. आता इथे महिना संपायला काहीच दिवस उरलेले असतात. तेव्हा काव्या म्हणते, जर अजूनसुद्धा पार देशमुख माझं प्रेम स्वीकारू शकले नाहीत, तर इथे येऊन इतकं प्रयत्न केले त्याला काही उपयोग उरणार नाही आणि पार देशमुख कायमचे माझ्यापासून दूर होतील. तेव्हा आता मलाच काहीतरी करायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या खूप मोठा प्रयत्न करत असते पार्थला मिळवण्यासाठीचा. त्यामुळेच येणाऱ्या भागामध्ये इथे आता काव्याने पार्थ आणि रम्या या दोघांच्या लग्नाचा घाट घातलेला असतो. आणि जेव्हा काव्य इथे त्या दोघांच्या लग्नाचा घाट घालते, तेव्हा पार्थ इथे आता काव्याला आपल्या प्रेमाची कबुली देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने हे सगळं मुद्दामूनच केलेलं असतं. ही गोष्ट आता रम्याच्यासुद्धा लक्षात आलेली असते. तेव्हा गुरुजी तिथे आलेले असतात. रम्या विचारते, गुरुजी हे सगळं काय आहे? तुम्ही तर म्हणाला होतात की पारच्या हातामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल. मग तो आता पुन्हा काव्याबरोबर लग्न का करतोय? तेव्हा गुरुजी आपलं वाक्य पूर्ण करतात आणि तिला म्हणत असतात की मी अर्धवट वाक्य म्हणालो होतो. मी तुला काय म्हणालो होतो की पारच्या हातामध्ये तुझ्या नावाचं मंगळसूत्र असेल, पण तो तुझ्या गळ्यामध्ये घालेल असं मी तुला म्हणालो होतो का? तुझ्या नावाचं मंगळसूत्र जरी त्याच्या हातात असेल तरीसुद्धा ते तुला तो घालणार नाही. ते रम्याच्याच गळ्यामध्ये जाईल. हे वाक्य मी आता अर्धवट वाक्य पूर्ण करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अशा रीतीने शेवटीला पार्थने काव्याबरोबरच लग्न केलेलं असतं आणि तिच्याबरोबरच तो सुखाने संसार करणार असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे काव्या आता बोका घेऊन आलेली असते. त्याच्याबरोबर गप्पा मारत असते. त्यामुळे इथे आता पार्थला त्याचासुद्धा राग येत असतो. पार्थचं काव्यावरती इतकं प्रेम आहे की तो त्या बोक्यावरतीसुद्धा, टेडी बोक्यावरतीसुद्धा जेलेस होत असतो की काव्या तुझ्याशी जास्त गप्पा मारते, माझ्याशी ती डिरेक्टली बोलत नाही. त्यानंतर इथे आता पार्थला वाटत असतं की काव्याची मेन्सची एक्झाम येणार आहे. तिने जर माझ्यावरती असा तिचा वेळ खर्ची केला तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल आणि याचीसुद्धा आता पार्थला काळजी आहे. म्हणून तो म्हणत असतो की माझ्यावरती वेळ वाया घालू नकोस, तू तुझा तुझा अभ्यास कर. तेव्हा काव्या म्हणत असते, तुम्ही त्याची काळजी करू नका देशमुख. हवं तर कुठलाही प्रश्न विचारा, घ्या प्रश्न विचारा. मी तुम्हाला पेज नंबर सकट इथे उत्तरं देईन. इतकी माझी फुलटू तयारी झालेली आहे एक्झामची. तेव्हा आता पार्थला त्याच्यावरती सुद्धा काही बोलता येत नाही. ठरल्याप्रमाणे मानिनी काकू आपल्या सुनेची आता इथे सगळी हौसमौस पुरवत असतात. तेव्हा नंदिनी तर आता देशमुखांच्या घरामध्ये नाही आहे, पण काव्य असते. म्हणून मानिनी काकू काव्य आणि पार्थला काळ्या रंगाची साडी देतात आणि इथे पार्थला काळ्या रंगाचा कुर्ता. कारण संक्रांत आहे,
तेव्हा इथे काव्यासाठी छान अशी साडी आणि पारसाठी कुर्ता आणलेला असतो. तेव्हा ते म्हणत असतात की मला स्वप्न पडलं होतं की माझ्या दोन्ही सुना एकत्र असतील. पण ठीक आहे, पूर्ण स्वप्न नाही पण अर्धवट स्वप्न तर पूर्ण होईल. माझी एक सून तर इथे आहे. तेव्हा इथे काव्या छान अशी तयार झालेली असते. काळ्या रंगाची साडी, हलव्याचे दागिने हे सगळं घालून ती सुंदर दिसत असते. पारची नजर काही तिच्यावरून हटत नाही. रम्या नेहमीसारखी जळकुकडी जळत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो देशमुखांच्या घरामध्ये नंदिनी जीवाबरोबर आलेली असते. तेव्हा इथे माननी काकूंचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. नंदिनी म्हणते की आजच्या दिवशी मला माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावरती दुःख बघायचं नाही आहे. आज फक्त आनंदाचा दिवस आहे. तिळगुळ देऊन गोड गोड बोलण्याचा दिवस आहे. आणि मला आज जे काही कडू आठवणी आहेत त्या सगळ्या दूर करायच्या आहेत. मला त्यांना दुखवायचं नाही आहे, असं इथे नंदिनी म्हणते. तेव्हा नंदिनी काळ्या रंगाची साडी नेसून तयार होते. हलव्याचे दागिनेसुद्धा घालते. आणि तेव्हा जीवाला म्हणते की चला, मला घरी जायचं आहे. थोड्या वेळासाठी का होईना पण मला आईंना भेटायचं आहे. मला त्यांना तिळगुळ द्यायचे आहेत. जीवाला भयंकर आनंद होतो. तो एका पायावरती तयार होतो आणि नंदिनीबरोबर आपल्या घरी येतो. तेव्हा घर बघितल्यानंतर नंदिनी इमोशनल होऊन जाते. खूपच जास्त इमोशनल होते आणि ती मानिनीला, काव्याला सगळ्यांना भेटते. सगळ्यांना तिळगुळ वगैरे देते. तेव्हा मानिनी काकू म्हणतात की आता आलीच आहेस तर जाऊ नकोस. एक संधी दे जीवाला आणि तुम्ही दोघेजणं पुन्हा एकत्र या. तेव्हा इथे मानिनी म्हणते नाही, तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो तू घे, मी काही बोलणार नाही. तेव्हा नंदिनी पुन्हा आपल्या घरी निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो काव्याला वाईट वाटतं. काव्यासुद्धा इथे पार्थला इम्प्रेस करण्याचा, कन्व्हिन्स करण्याचा इथे सर्वतोपरी प्रयत्न करतच असते. पण पार्थ आता त्याच्या ॲटिट्यूडमधून असं दाखवत असतो की त्याला काही फरकच पडत नाही आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते तुम्हाला काहीच फरक पडत नाही आहे ना पार्थ देशमुख. पार्थ म्हणतो नाही, थोडेच दिवस उरलेत, ते दिवस झाले की तुम्ही तुमच्या घरी जा आणि आपला डिवोर्स झाल्यानंतर मग तुम्हाला हे सगळं करायची गरजच पडणार नाही. तेव्हा काव्या म्हणते अच्छा, म्हणजे गुरुजी जे काही बोलत होते ते सगळं खरं होतं. तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे. तेव्हा रम्या इथे जे काही बोललेली असते ते काव्या पार्थला सांगते. काव्या म्हणत असते की पार्थ देशमुख, रम्या बरोबर बोलत होती. तुमच्या नशिबामध्ये 2 लग्न आहेत. एक जे माझ्याबरोबर झालं तरी नसल्यासारखंच होतं आणि आता तुमचं खरं लग्न रम्याबरोबर होणार आहे. गुरुजींनी सांगितलं आहे तुमच्या हातामध्ये रम्याच्या नावाचं मंगळसूत्र असणार आहे. याचा अर्थ तुमचं दुसरं लग्न रम्याबरोबरच होणार असेल, बरोबर ना? तिने मला सांगितलं होतं की तू हे सगळे प्रयत्न करू नकोस. माझं आणि पारचं लग्न झालं असं समजून जा म्हणून आणि इथून जायला सांगितलं होतं. तेव्हा मी रम्याला म्हणाले होते की तू किती आणि काहीही बोललीस तरी पार्थ देशमुख फक्त माझे आहेत. पण आता मला वाटते रम्या बरोबर होती, मी चुकीची होते. तेव्हा मी काय म्हणते पार्थ देशमुख, मी माझे प्रयत्न आता थांबवते. मला कळलं आहे मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नको आहे ना. मी जे काही करते त्याने तुम्हाला काही फरक पडत नाही आहे ना. मग काही हरकत नाही, मी तुमच्या आयुष्यातून जायला तयार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो खरंच? काव्या म्हणते हो, तुमची इच्छा आहे ना की मी तुमच्या आयुष्यातून निघून जावं, इथून निघून जावं. तशी माझी मेन्सची एक्झाम झाल्यानंतर मला माहिती आहे मी पासच होणार आहे. कारण माझी तयारी तशी करून घेतली आहेत ना तुम्ही. तसा मला तुम्ही वेळ दिला होतात अभ्यासाला. म्हणून माझा अभ्यास झाला आहे. मी पासही चांगल्या मार्काने होणार आहे आणि कुठेतरी जॉबला लागेन. जिथे जॉबला लागेन तिथे माझी बदली होईल, मी निघून जाईन. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला जसं सोडून जायला तयार आहे, पण मलासुद्धा गॅरंटी हवी आहे ना की तुम्ही रम्याबरोबर लग्न केलं आहे की नाही. मला तुम्हाला सुखातच बघायचं आहे, माझ्याबरोबर नाही, पण रम्याबरोबर तरी तुम्ही सुखात राहाल ना, असं मला वाटतं. म्हणून तुम्ही आता रम्याबरोबर लग्न करा. एकदा का तुमचं आणि रम्याचं लग्न झालं की मी इथून जायला मोकळी. आणि हे मी मनापासून बोलते आहे पार्थ देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो हे काय बोलताय तुम्ही, मी रम्याबरोबर लग्न करायचं, तुम्ही इथे येऊन जावं म्हणून. काव्या म्हणते हो, कारण तुम्ही तिच्याबरोबर लग्न केलं तर मला तुमची काळजी वाटणार नाही. रम्याचं तसंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे, त्यामुळे ती तर तुम्हाला नीट सांभाळेलच, मला माहिती आहे. आणि तुम्हीसुद्धा तिच्याबरोबर नीट वागा, कारण ती तुमची मैत्रीणसुद्धा आहे, बरोबर की नाही. मनासारखं तुम्हाला सगळं काही मिळणार आहे, मग मी निघून जाईन इथून. तेव्हा इथे काव्या म्हणते मी तसं माननी काकूंना आणि बाबांना सांगते, तुमच्या लग्नाबद्दल मी बोलून घेते. तेव्हा पार्थ म्हणतो त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते असं कसं गरज नाही आहे, मी बोलते माननी काकूंशी.
तेव्हा काव्य आता माननी काकूला सगळं प्लॅनबद्दल सांगते की तिने कसं आणि काय काय ठरवलं आहे. तेव्हा इथे माननी काकू म्हणतात, ठीक आहे, मी तुझ्या प्लॅनमध्ये तुला इथे साथ द्यायला तयार आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई तू काव्यांचं बोलणं ऐकलंस? त्यांचं म्हणणं आहे की मी घर सोडून जायला तयार आहे, पण तुम्ही त्या रम्याबरोबर लग्न करायचं म्हणून. तेव्हा माननी म्हणते, अरे मग बरोबरच बोलली की ती. तुला जर आता तिचं प्रेम कळतच नाही आहे, मग ती काय बोलणार बिचारी. तू मला सांग पार्थ, तुम्हाला नक्की राग कसला आला आहे तुला आणि नंदिनीला? त्या दोघांनी हे सत्य तुमच्यापासून लपवलं म्हणून. पण त्यांनी हे सत्य का नाही सांगितलं हे आता त्यांना कळलंच असेल आणि तुम्हालाही कळलं असेल. जेव्हा हे सत्य तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही कसे वागताय दोघेजणं त्यांच्याबरोबर? मग हे व्हायला नको होतं म्हणूनच ते दोघेजणं गप्प बसले असतील ना. तेव्हा इथे माननी काकू म्हणतात, पार्थ अरे काव्याने तुला नाही सांगितलं कारण तिला तिच्या बहिणीचा संसार वाचवायचा होता, तिला तुला दुखवायचं नव्हतं. जीवाने हे सगळं नाही सांगितलं कारण त्याला त्याच्या भावाचा संसार वाचवायचा होता, नंदिनीला त्रास होऊ द्यायचा नव्हता. म्हणजे त्या बिचाऱ्या दोघांनी ते एकमेकांना भेटले तर नाहीच, ते दोघेजण एकत्र आले तर नाहीच, पण त्यांनी तुमच्या दोघांचा विचार केला तर त्यांना त्याची एवढी मोठी शिक्षा मिळते. आणि एवढं सगळं सहन करूनसुद्धा ते बिचारे प्रयत्न करतायत त्यांचं दुसरं प्रेम मिळवण्यासाठी. ते धडपड करतायत. ही धडपड जर त्यांनी आधी केली असती तर त्यांना हा सगळा त्रास सहनसुद्धा करावा लागला नसता. पण तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा विचार केला, त्यांनी त्यांच्या इज्जतीचा विचार केला, कुटुंबाच्या बहीण भावंडांचा विचार केला. आणि आता त्यांच्या वाट्याला काय आले तर इथे तुम्हाला कन्व्हिन्स करत बसलेत, तुमचा राग घालवत बसलेत. हे तुला योग्य वाटतं का पार्थ? तू आणि नंदिनी ज्या पद्धतीने वागताय, तुम्हाला खरंच हे पटतंय? तेव्हा काव्या बरोबरच बोलते. तुला जर तिचे एफर्ट्स दिसत नसतील तर ती बरोबर बोलते, मी जायला तयार आहे, तुम्ही रम्याबरोबर लग्न करा. कर मग तू रम्याबरोबर लग्न, माझा पाठिंबा आहे तिला. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुलासुद्धा हे बरोबर वाटते तर ठीक आहे, काव्याने इथून जाण्यासाठी मी लग्नाला होकार द्यायला तयार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे मी लग्न करेन, तुम्ही जा, करेन मी लग्न रम्याबरोबर. काव्या म्हणते, नाही नाही, तुम्ही हो बोलाल आणि मी लगेच निघून जाईन असं नाही, लग्न झाल्यानंतर मी निघून जाणार आहे, चला चला लग्नाची तयारी सुरू करा, चला. तेव्हा रम्या खुश होते, ती म्हणते, काव्या खरंच तू माझं आणि पारचं लग्न लावून देणार आहेस? काव्या म्हणते, हो अगं, त्यांना माझ्याबरोबर नाहीच राहायचं आहे, मलासुद्धा कळलं आहे ते. मग आता नाहीच राहायचं माझ्याबरोबर, मी जबरदस्ती का करायची ना. तेव्हा तुझं आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर मी लगेचच निघून जाईन, मी बॅग वगैरे भरून ठेवले. तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काका सगळेजण आता काव्याला मदत करत असतात, कारण काव्याला माहिती आहे पारचं तिच्यावरती खूप प्रेम आहे, पण तो मान्य करायला तयार नाही आहे. पण तेव्हा जेव्हा त्याला कळेल की रम्याबरोबर लग्न झालं तर काव्य माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल, तेव्हा मात्र पार्थ मला थांबवण्याचा नक्की प्रयत्न करतील. आणि प्रेक्षकांनो, तसंच झालेलं असतं. इथे आता हळद लावायला गेलेली असते, तेव्हा पारची पहिली उष्टी हळद काव्य स्वतःलाच लावते, त्यानंतर रम्याला. आणि आता लग्न मंडपामध्ये गुरुजी वगैरे सगळेजण आलेले असतात. तेव्हा इथे आता लग्नसुद्धा होत असतं, तरीसुद्धा काव्य काहीच बोलत नाही. पार्थला वाटत असतं की काव्य स्वतःहून हे लग्न थांबवेल कारण तिचं माझ्यावरती प्रेम आहे, पण काव्य तसंही काही करत नाही. जीवा म्हणत असतो, काव्य हे तू काय करतेस? तेव्हा काव्य आपल्या प्लॅनबद्दल सांगते, जीवा गप्प होतो. नंदिनी घाबरलेली असते, नंदिनीला काही माहिती नसतं. नंदिनी पार्थला समजवत असते की पार्थ तुम्ही हे काय करताय? काव्याचं तुमच्यावरती किती जास्त प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा पार्थ म्हणतो, मग जीवा तुमच्यासाठी जे काही करतोय ते तुम्हाला का दिसत नाही आहे? तुम्ही का जीवाला माफ करत नाही? तेव्हा इथे नंदिनी आता गप्पच बसते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की काव्याला जर आता मी हवा आहे, तिचं माझ्यावरती प्रेम आहे, मग ती माझं रम्याबरोबर का लग्न लावून देते? आणि जर तिला माझ्याबरोबर राहायचं आहे तर एवढा घाट का घातला आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणत असतो की याचा अर्थ काव्यालासुद्धा आता मी नको आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते, जा देशमुख, आता रम्या तुमची बायको होणार आहे, मी नसणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये, एकदा का तुमचं लग्न झालं की मी निघून जाईन. तेव्हा इथे काव्या बॅग वगैरे भरून खाली घेऊन आलेली असते. ती म्हणते, अक्षता टाकल्या की लगेच निघते, काळजी करू नका. तेव्हा इथे आता पार्थच्या हातामध्ये रम्याच्या नावाचं मंगळसूत्र असतं, पण इथे पार्थ आता काव्याकडे बघतो, ते मंगळसूत्र तिथेच ठेवतो आणि म्हणतो, काव्या थांबा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे, माझं तुमच्यावरती प्रेम आहे, रम्यावरती कधीच नव्हतं. म्हणून तर मी रम्याबरोबर कधी लग्नाचा विचारसुद्धा केला नव्हता. मला तुमच्याबरोबर माझं आयुष्य घालवायचं आहे. तुमचं माझ्यावरती इतकं प्रेम असताना तुम्ही रम्याबरोबर का माझं लग्न लावून देताय? काव्या म्हणते, कारण मला ऐकायचं होतं,
तुमचं माझ्यावरती प्रेम आहे की रम्यावरती ते. त्यामुळे मला रम्याचा गैरसमजसुद्धा दूर करता आला. गुरुजींनी केलेली भविष्यवाणी ही खोटी ठरली. तेव्हा रम्या म्हणते, गुरुजी हे सगळं काय आहे? तुम्ही तर म्हणाला होतात ना की माझं आणि पारचं लग्न होईल म्हणून. तेव्हा गुरुजी म्हणतात, मी माझं वाक्य आता पूर्ण करतो. मी माझं अर्धवट वाक्य आता पूर्ण करतो. गुरुजी म्हणतात की पारच्या हातामध्ये तुझ्या नावाचं मंगळसूत्र असेल असं मी म्हणालो होतो, पण ते मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये घालेल असं म्हणालो होतो का? नाही ना. मग आता तुझ्या हातातलं मंगळसूत्र तर त्याच्या हातामध्ये गेलं, पण गळ्यात कुठे आलं तुझ्या? तेव्हा ते तर आता इथे काव्याच्याच गळ्यामध्ये जाईल. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की त्यावेळेला सिच्युएशन अशी होती की आपल्याला एकमेकांच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं होतं, पण आता आपण दोघे जण खरोखर लग्न करूया. तेव्हा काव्या म्हणते, मी तर कधीपासूनच रेडी आहे. तेव्हा काव्य आता लग्न मंडपामध्ये जाते, रम्याला बाजूला करते आणि पार्थ बरोबर सगळ्यांच्या साक्षीने आणि स्वतःच्या मनाने पुन्हा एकदा इथे आता 7 फेरे घेते आणि तेच मंगळसूत्र पार्थला गळ्यामध्ये घालायला सांगते, जे पार्थने तिच्यासाठी तयार करून आणलं होतं काव्यार्थ नावाचं. तेव्हा काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र इथे आता पार्थ सगळ्यांच्या साक्षीने काव्याच्या गळ्यामध्ये घालतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने जेव्हा प्लॅन केलेला असतो रम्याबरोबर पार्थचं लग्न लावून देण्याचा, तेव्हा पार्थला कळतं की जर काव्या माझ्या आयुष्यातून गेली तर मी जगू शकणार नाही. आत्तापर्यंत तिने खूप काही सहन केले आणि अजून पण ती सहन करते. आता मला तिला त्रास द्यायचा नाही आहे. तेव्हा इथे पार्थ आता काव्याला इथे प्रपोज करतो, तिचं प्रेम स्वीकारतो आणि त्याचबरोबर तिच्याशी पुन्हा एकदा लग्न करतो. अशा रीतीने इथे आता काव्य आणि पार्थ फायनली दोघेजणं एकत्र आलेले असतात.